गीता, आज की नाही मी मस्त भजी करायची ठरवली. अरे वा. बेसनाचा डबा इथं काढून ठेवलाय. तू जरा पीठ भिजवतेस का? हो भिजवते. का ग? तू नीट जेवलीस ना आज? हो का हो? नाही म्हणजे मला का कुणास ठाऊक असं वाटलं तुझं जेवणात नीट लक्ष नव्हतं. नाही म्हणजे आई सुद्धा म्हणाल्या की काही झालंय का? नाही वहिनी, मी अगदी नीट जेवले. हो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्याकडे तसं लक्ष नव्हतं माझं. काही वेगळे विचार चालू होते डोक्यात. हो ना, वाटलंच मला. म्हणूनच विचारलं. वहिनी एवढं पुरे पातळ का अजून घालू पाणी? नाही, थोडंसं घालावं लागेल. घालेन ना? आणि ओवा आठवणीने घाल बरं. हो 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 घालते ना. गीता, तू खोलीत काही काम करत होतीस का? हो हो ते सामानाची यादी करत होते मी. अगं बाई, हो का? मलाही काही सामान हवंय, मग तेही लिहून घे. हा? काय लिहायचंय? मी लिहू? हो. अगं, गीतानी वाण सामानाची यादी केली आहे ना. मलाही काही वस्तू हव्या होत्या म्हणून म्हटलं लिहून घे. वहिनी तिखट किती घालू? अजून थोडंसं घालावं लागेल मला वाटतं. आई, मी आधी करते. मला ते काम खूप आवडतं. हो चालेल ना. मग एक काम कर, हां गीताच्या खोलीतून सामानाची यादी घेऊन ये. आपण सगळेजण मिळूनच करू. हा? लगेच आणते. वहिनी, मोनिका. काय हो? नाही म्हणजे मी आणली असती ना यादी. तिला सापडणार नाही ना उगाच. मी आलेच. अगं, अरे 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 एक मिनिट एक मिनिट काय चाललंय तुम्हा दोघांचं? काय चाललंय तुझं? कशाला म्हणताय एकमेकांची? ह्याने मला मारलं. गप खोटाड्या, तू आधी मला मारलं. गप एक मिनिट, तू खोटं बोलतोय. गप खोटाड्या गप. अजून एक मारी तुला. गप रे, मारी तुला. असं नका भांडू ना. काय आहे हे? काय पसारा करून ठेवलाय तुम्ही दोघांनी? हा, अजिबात भांडायचं नाही. हा, नाही, पेशंट्सच्या जेवणाच्या वेळा पाळल्या गेल्याच पाहिजेत. तर लास्ट टाइम तुम्ही त्यांना उशिरा जेवण दिलं तर ऍसिडिटी झाली होती. इट्स नॉट गुड ॲट ऑल. ओके सर. काय डॉक्टर सर, तुम्ही कधी जेवणार? तुमचा डबा वाट पाहतोय तुमची. आपलं काय आता वेळ मिळेल तेव्हा होतं जेवण. पण पेशंटला जर वेळेवर जेवण नाही मिळालं तर त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. हे मी तुला सांगायची गरज आहे का? अजिबात नाही, पण आपणही वेळेवर जेवण्याची गरज असते विक्रांत. आणि ऐक ना, मी त्या कॉन्फरन्ससाठी रजिस्टर केलेले. फक्त 3 सीट शिल्लक होत्या. त्यामुळे हॉस्पिटलच्या नावाने रजिस्टर केलेले आपले डिटेल्स नंतर पाठवू आपण. ओके, पण कॉन्फरन्स कुठे आहे? लोणावळा. सुपर. विक्रांत, आपण आत्याच्या घरी गेलो त्याच्यानंतर कुठे बाहेर गेलोच नाही ना रे? पण इट्स ओके. लोणावळा तर लोणावळा. खरं तर माझी परिस्थिती आता अशी आहे की
मला लोणावळा सुद्धा पॅरिस सारखं वाटतंय. ओ माय गॉड, दॅट्स सो एक्साइटिंग. तुला माहिती आहे विक्रांत, कॉलेजमध्ये असताना आम्ही फक्त एकदा पिकनिकला गेलो होतो लोणावळ्याला. त्याच्यानंतर जाणंच झालं नाही रे. नाही नाही नाही, ॲक्च्युली आमच्या ऑफिसचा एक सेमिनार होणार होता लोणावळ्याला, पण तो नाही झाला. तेव्हा जाणं नाही झालं, पण आत्ता होईल. फरक फक्त एवढा असेल की तेव्हा मी फ्रेंड्स बरोबर गेले होते. आता माझी कंपनी जरा वेगळी असेल. ओ माय गॉड, बुशी डॅम, राजमाची पॉइंट आणि ड्यूक्स नोज. ऍक्च्युली ते रस्त्यातच लागेल आणि चिक्की सुद्धा खाता येईल मला. आय एम सो एक्साइटेड. मोनिका, मी तिथे कॉन्फरन्स अटेंड करायला जातोय. दॅट्स ओके. त्याचा माझ्याशी काही संबंध नाहीये. मी तिकडे धमाल करणारे, एन्जॉय करणारे. ते कधी चाललोय आपण? डिटेल्स देईन मला कळल्यानंतर. ओके. भेटे विथ. मोनिका, तू पण जायची आहे ना विक्रांत बरोबर लोणावळ्याला? हो आजी. आणि अगं गावात मार्केट जवळ एक गणपतीचं मंदिर आहे, तिथे तर नक्की जाऊन ये. मी खूप वर्षांपूर्वी गेले होते. आता अर्थात खूप बदल झाले असतील, पण तुम्ही एकदा जाऊन या. हा, हो आई. हे बघ, तू जा पण एकटी जाऊ नकोस. आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत बाळा. अगं बाई, हो का? ए मग राहू दे. नाही, नकोच जाऊ. त्या भुशी डॅम जवळ सुद्धा जाऊ नका. पावसाळ्यात तिथे जाणं डेंजरसच असतं. तुम्ही हॉटेलमध्ये राहून आराम करा. हा, आई, अजिबात काळजी करू नका. विक्रांत, माझ्यासाठी काजूची चिक्की घेऊन या. बर. काका, मी आणते. आणि गीता काकी, मुलांसाठी कुठली? चॉकलेटची. डन. आणि आई, बाबांसाठी ह्या वेळेला मी एकदम स्पेशल चिकी आणणार आहे. नको गो बाई, त्यांच्यासाठी अजिबात आणू नको. एकतर त्यांना गोड खायचं नाही. तू आणलीस ना की ते नक्की खातील. म्हणतील आवडतीये, हीच तर मला आवडते. ए पण तुम्ही कोण कोण जाणार आहात लोणावळ्याला? मी, मोनिका आणि निर्मला आत्या. विक्रांत, तुमच्या दृष्टीने ही कॉन्फरन्स खूप महत्वाची असेल नाही? हो आई. म्हणजे आमच्या फील्डमधील नव्या डेव्हलपमेंट समजतात, नवीन ओळखी होतात. पुन्हा जगभरात मेडिसिनचे काय ट्रेंड्स चालू आहेत त्याबद्दल माहिती मिळते. वा, मजा आहे. म्हणजे एकीकडे तुमचं काम पण होईल आणि मोनिकाची मजा पण होईल. मी नाही जाणार आहे. तुम्ही जा. ओके, ॲज यू विश. आत्ता आपण सगळे बोललो ना तू जातेस म्हणून. हो काका, पण मला बॅगेज म्हणून जायचं नाही. मला वाटलं होतं आपण दोघंच जाणार. हे बघ, आत्या कॉन्फरन्समध्ये बोलणार आहे. मी फक्त तिच्या बरोबर जातोय अटेंड करायला. त्यामुळे आत्या तर तिथे असणारच आहे. म्हणूनच मी येणार नाही. म्हणजे तू येणार नाही हे नक्की? 100% विक्रांत.